नमस्कार, जय हिंद भावांनो. एसएससी जीडी भरती 2023 तर 26,146 जागांसाठी एसएससी जीडी भरती मित्रांनो चालू आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे 24 नोव्हेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. तर चांगली सुवर्ण संधी मित्रांनो तुमच्या हातामध्ये आलेली आहे मित्रांनो. तर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्की फॉर्म भरा. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. 10वी पासवर फक्त कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही, कुठलेही पर्सेंटेज लागणार नाही. तुम्ही 10वी पास आहे बस फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरणे सुरूच आहे मित्रांनो. तर एसएससी जीडी भरती यावर्षी मित्रांनो 26,146 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर यावर्षी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा कट ऑफ किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांचा कट ऑफ किती लागणार आहे आणि मागच्या भरतीचा कट ऑफ किती लागला होता, तर संपूर्ण माहिती याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. एसएससी जीडीची चांगली भरती चालू आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 23 ओपन कॅटेगरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी मित्रांनो यामध्ये फी नाही आहे. त्याचबरोबर या भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आपण बघितलं तर यामध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची. तर या एसएससी जीडी भरतीची सर्वात आधी मित्रांनो तुमची आता फॉर्म भरणे सुरू आहे. तर ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर नक्की भरा, कारण की साईट मित्रांनो आतापर्यंत म्हणजे स्लो चालू आहे साईट एसएससी जीडीचे. पण तरी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी सायबर कॅफेमध्ये थांबा. ठीक आहे, 3-3 घंटे 4-4 घंटे त्या ठिकाणी थांबा आणि त्यांना फॉर्म भरायला लावा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये मित्रांनो आणखीनही साईट लय डाऊन जाणार आहे. ठीक आहे, परत लवकर मित्रांनो एसएससी जीडीचा फॉर्म भरून टाका, कारण की आतापासून साईट स्लो आहे. पण तरी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी थांबा, फॉर्म भरून घ्या, कारण की सोमवार यापेक्षा सुद्धा मित्रांनो साईट डाऊन होणार आहे आणि तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायला सुद्धा भेटणार नाही. तर आतापासून मित्रांनो फॉर्म भरून टाका लवकर, 31 डिसेंबरच्या अगोदर भरून टाका. ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण सर्वात आधी परीक्षा एसएससी जीडी भरतीमध्ये तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 1 घंट्याचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी. ठीक आहे, तर अभ्यास मित्रांनो तुम्हाला इमानदारीने करायचा आहे. आता एसएससी जीडीचे फॉर्म भरणे सुरू आहे. तर तुम्ही मराठीमधून सुद्धा पेपर देऊ शकता. तर ज्यांचा मित्रांनो आधीपासून मराठीमध्ये अभ्यास झालेला आहे, ज्यांना आवड आहे मराठीची, तर त्यांनीच मित्रांनो मराठीमध्ये ऑप्शन चूज करा पेपरचा. आणि ज्यांनी आतापर्यंत हिंदीचा अभ्यास केला असेल, ज्यांना हिंदी चांगली वाटत आहे, तर हिंदीत मित्रांनो तुम्ही पेपराची लँग्वेज निवडा. ते तुमच्यावर आहे मित्रांनो, तुम्हाला लँग्वेज निवडायची, तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे, मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे. ठीक आहे, ते तुमच्यावर आहे मित्रांनो. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी भाषा निवडावं लागणार आहे. एसएससी जीडी भरतीच्या वेळेस पेपर मराठीमधून सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी. त्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर यामध्ये जे उंची तुम्हाला 162 सेंटीमीटर लागणार आहे, 162.5 सेंटीमीटर. महिला उमेदवार जर असाल तर 150 सेंटीमीटर आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी. ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीमध्ये मित्रांनो एकच इव्हेंट आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. तर 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे. 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 8.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. ठीक आहे, तर आता एसएससी जीडीचा कट ऑफ किती लागणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा पुरुष आणि महिला उमेदवारांचा, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला सर्व सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा मागच्या भरतीचा कट ऑफ आहे. तर पहा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ आहे हा. तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सीएसएफचा जो कट ऑफ गेलता तो मित्रांनो 122.14.
त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ गेलता तो 117.17वर लागला होता. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे CISFचा 117.70 लागला होता आणि SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे CISFचा तो 112वर 112+11 लागला होता. त्याचबरोबर ST कॅटेगरीचा कट ऑफ 100.33 एवढा लागला होता. त्याचबरोबर SSB कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे म्हणजे SSBचा जो कट ऑफ आहे हा ओपन कॅटेगरीचा 119.8वर लागला होता. EWS कॅटेगरीचा 115.96, OBC कॅटेगरी 116.85, SC कॅटेगरी 110.86, त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 97.86 आणि आसाम रायफलचा जो कट ऑफ गेलता होता ओपन कॅटेगरीचा 111.71, EWS कॅटेगरीचा गेलता होता 107.97, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा कट ऑफ गेलता 106.64, त्यानंतर SC कॅटेगरीचा कट ऑफ गेलता 96.57, त्याचबरोबर ST कॅटेगरीचा गेलता होता 90.7, त्याचबरोबर ITBPचा जो कट ऑफ गेलता होता ओपन कॅटेगरीचा 107.42, त्यानंतर EWS कॅटेगरीचा 101.69, ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ गेलता ITBPचा तो गेलता 102.94 आणि SC कॅटेगरीचा 95.64 आणि ST कॅटेगरीचा 85.21, त्याचबरोबर CRPFचा जो कट ऑफ गेलता होता तर CRPFचा जो कट ऑफ गेलता तो मित्रांनो 106.64 एवढा गेलता होता. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा आणि EWSचा 100.91, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 101.26, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 96.96 वेळा गेलता होता आणि ST कॅटेगरीचा जो कट ऑफ गेलता हा 88.25 वेळा गेला होता. त्यानंतर BSFचा जो कट ऑफ गेलता तो गेलता होता ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 101.2वर गेलता होता आणि EWS कॅटेगरीचा 97.86 गेलता BSFचा, OBC कॅटेगरीचा 97.65 गेला होता, SC कॅटेगरीचा 92.53 गेलता होता आणि ST कॅटेगरीचा 83.22 एवढा गेला होता. आणि महिला उमेदवारांचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा CISFचा ओपन कॅटेगरीचा 112.62, त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा 103.74, OBC कॅटेगरीचा 106.54 आणि SC कॅटेगरी 101.48, ST कॅटेगरी 91.11, त्यात 99.11, त्याचबरोबर SSBच्या जागा नव्हत्या, आसाम रायफलच्या जागा नव्हत्या आणि ITBPचा जो कट ऑफ गेलता होता तो गेलता होता ओपन कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा 92.66 एवढा गेला होता, EWS कॅटेगरी 84.60 आणि OBC कॅटेगरी 85.5, SC कॅटेगरी 89.19 आणि ST कॅटेगरीचा 78.97. त्यानंतर CRPFचा जो कट ऑफ गेलता तो गेलता होता 100.79 ओपन कॅटेगरीचा आणि EWS कॅटेगरीचा 93.89, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 100.16, त्यानंतर SC कॅटेगरीचा 98.86 आणि ST कॅटेगरीचा गेला होता या ठिकाणी 92.39. त्यानंतर BSFचा जो कट ऑफ गेलता ओपन कॅटेगरीचा 92.3वर गेलता महिला उमेदवारांचा, त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा 83.59, OBC कॅटेगरीचा गेलता 85.27, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 88.36 आणि ST कॅटेगरीचा गेलता 79.51. त्यानंतर SSF फोर्स आहे तर SSF फोर्सचा जो कट ऑफ आहे मुलींचा तो लागला होता ओपन कॅटेगरीचा 142.39, EWS कॅटेगरी 140.88 आणि OBC कॅटेगरी 140.99 आणि SC कॅटेगरी 129.13, ST कॅटेगरी 126 तर 126.95. तर एवढा मित्रांनो कट ऑफ गेला होता मागच्या भरतीचा आणि आशा करतो यावर्षी सुद्धा मित्रांनो एवढाच कट ऑफ जाणार आहे किंवा यापेक्षा मित्रांनो 4-5 मार्कांनी जास्त वाढणार आहे. ठीक आहे, तर एवढाच कट ऑफ मित्रांनो 2023च्या भरतीचा लागणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा मित्रांनो. एवढा कट ऑफ गेलता होता मागच्या भरतीचा, तर एवढेच मार्क तुम्हाला घ्यायचे आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.